बुद्धाय. महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळून त्यासाठी, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळून त्यासाठी नमन माझे सावित्रीबाईस. आहे आज त्यांची जयंती, आहे आज त्यांची जयंती. Hello everyone, my name is Harush Borkar. Today I am standard 4th. Today I am short English speech on Savitribai Phule. Savitribai Phule born on 3 January 1831 in Naigaon, Maharashtra. Savitribai Phule was Indian social reformer, educationalist and poet for Maharashtra. She is regarded as the first female teacher of India, along with her husband Jyotiba Phule, as important and vital roles in important women's rights in India. Savitribai Phule and her husband founded one of the first female Indian girls' school in Pune at Bidewada in 1848. As she worked to abolish the discrimination and unfair treatment of people based on caste and gender. Thanks all of you. खरी महालक्ष्मी, खरा महालक्ष्मीकडे पाऊले आजच्या स्त्रीची वडली नाही. खरा महालक्ष्मीकडे पाऊले आजच्या स्त्रीची वडली नाही. विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. घरात तिच्या साजले आहेत, घरात तिच्या साजले आहेत काल्पनिक देवीचे ठाणे. अन्न सावित्रीच्या उपकाराची तिला मुळीच नाही जात. अन्न सावित्रीच्या उपकाराची तिला मुळीच नाही जात. अंधश्रद्धेने ग्रासलेल्या विचाराची श्रद्धा अजून कशी ढाळली नाही. अंधश्रद्धेने ग्रासलेल्या विचाराची श्रद्धा अजून कशी ढाळली नाही. विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. जिजाऊच्या संस्काराची तिला कळलीच नाही व्यथा. जिजाऊच्या संस्काराची तिला कळलीच नाही व्यथा. पिढ्यानं पिढ्या रुजत गेल्या, पिढ्यानं पिढ्या रुजत गेल्या काल्पनिक देवीच्या कथा. सुशिक्षित असो खेळानी, सुशिक्षित असो खेळानी रमाई जिजाई सावित्रीवर श्रद्धा तिची कशी भाळली नाही. विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. अजून तिला कळली नाही. जय भीम, नमो बुद्धाय. जीवनामध्ये फुलली सुगंधी फुले. नारी जातीच्या जीवनामध्ये फुलली सुगंधी फुले. धन्य ज्योतिबा फुले आपले, धन्य क्रांतिबा 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 फुले. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जखड बंद पायात साख
साखळ दंड तळातळ तुटले तू थोपताच दंड अरे जखळ बंद पायात साखळ दंड तळातळ तुटले तू थोपताच दंड झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे भीमा तुझ्या जन्मामुळे आज मी तुम्हाला सगळ्यांना सावित्रीबाई फुले जयंतीची हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला आतिकच सांगणार आहे. फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. हम नहीं किसी के गुलाम क्योंकि हमारी कहानी बाबा साहब जी ने लिखी. सूरज को क्या पता चांद क्या होता है, जमीन को क्या पता आसमान क्या होता है, अरे परे के इंसानों को क्या पता भारत का संविधान क्या होता है. राज ने ख्वाब बदलते हैं, मंजिल ने कारवा बदलता है. जज्बातों को जीने का क्योंकि किस्मत बदले या ना बदले पर वक्त जरूर बदलता है. पाना है जो मुकाम अभी और बाकी है, पाना है जो मुकाम अभी और बाकी है. अभी तक है जमीन पर, अभी आसमान की उड़ान बाकी है. अभी तो लोगों ने सुना है मेरा नाम, अब उस नाम की पहचान बनाना बाकी है. Article number 1 India, that is Bharat. 2 admission, 3 formation, 4 law made by 2 and 3, 5 citizenship, 6 right of citizenship, 7 migrate to Pakistan, 8 9 foreign state, 10 continents, 11 regular right, 12 definition, 13 law in derogation, 14 equality before law, 15 prohibition of discrimination, 16 EU, 17 abolition fund to stability, 18 abolition of title, 19 freedom of speech, 20 CEO, 21 protection of life, 22 certain case, 23 certain case, 23 prohibition of woman being, 24 prohibition of children and sex, 26 religion of air, 27 religion payment of tax, 28 establishment new school education, 29 protection of minority, 30 right of minority, 31 repeat, 32 remedies, 33 power of parliament, 34 material law, 35 legislation, 36 definition, 37 application policy, 38 social address, 39 principal policy, 40 village panchayat, 41 right of work, 42 maternity relief, 43 living wages, 44 uniform civil code, 45 early child below 6 years old, 46 promotion of SC/ST, 47 nutrition, 48 agriculture, 49 monument, 50 judiciary, 51 international peace, 52 president, 53 executive power, 54 executive power, 55 method, 56 CEO, 57 ability, 58 qualification, 59 condition, 60 oath, 61 impediment, 62 time holding election, 63 BPD, 64 C of CS, 65 absentee of PD, 66 election, 67 TO, 68 time holding election, 69 oath, 70 absentee of PD, 71 matter, 72 PP Capadon, 74 Council of Ministers, 75 Order Provision Minister, 76 Attorney General of India, 77 Conduct of Business, 78 Duty of PM, 79 Parliament, 80 Council of State, 81 House of People, 82 Census, 83 Duration, 84 Qualification, 85 Season of Parliament, 86 RPD, 87 Special Address, 88 Armand Regime, 89 Chairman Council of State, 90 Vacation, 91 Power of Deputy Chairman, 92 Chairman Not of Preside, 93 Speaker House of People, 94 Vacation, 95 Power of Deputy Speaker, 96 Speaker Not of Preside, 97 Salary, 98 Secretary of Parliament, 99 oath, 100 voting of house. Thank you, Jai Bhim, Namo Buddha.
सो कवितेचं नाव आहे आजच्या स्त्रियांची स्थिती. मी कवितेला सुरुवात करते. आजच्या जगात खोट्यांची गर्दी आणि खोट्यांचा बाजार आहे. आजच्या जगात खोट्यांची गर्दी आणि खोट्यांचा बाजार आहे. हो मी नारी शक्ती होती, हो मी नारी शक्ती होती, पण आज पुन्हा मी अबला आणि पुन्हा मी लाचार आहे. का? याचे उत्तर मला विचारावेसे वाटते. का? याचे उत्तर मला विचारावेसे वाटते. अहो माणसांनो, विकला असेल तुम्ही स्वाभिमान तुमचा, तरी आमची इज्जत काही विकावी लागते का? अहो माणसांनो, विकला असेल तुम्ही स्वाभिमान तुमचा, पण आमची इज्जत काही विकावी लागते का? बलात्कारही आमचा आणि बेइज्जतीही आमची, तरी तुमची न्याय व्यवस्था माझ्या गरीब बापाला लाखाची लाच मागते का? जळून पडली असते प्रियंका जेव्हा, जळून पडली असते प्रियंका जेव्हा, तेव्हा द्रौपदीला वाचवणारे कृष्णा तिथे येत नाही. जळून पडली असते प्रियंका जेव्हा, तेव्हा द्रौपदीला वाचवणारे कृष्णा तिथे येत नाही, किंवा रामायण घडवणारे रामही येत नाही. का? नेटवर्क प्रॉब्लेममुळे तिचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, की ती त्यांच्या जातीची नव्हती म्हणून तिची हाक त्यांच्या कानी पडत नाही. का? मरत पडली असेल एखादी मुलगी जेव्हा, मरून पडली असेल एखादी मुलगी जेव्हा, तेव्हाही तिच्यावरच बोट उचलल्या जाते आणि तिला न्याय देण्यापेक्षा अरे तिने जीन्स घातला होता की सलवार, अरे तिने जीन्स घातला होता की सलवार, यावरच मोठं मोठं महाभारत घडवल्या जाते. आजकाल मित्र मित्राला म्हणतो अबे मला ते पोट्टी लई आवडते. आजकाल मित्र मित्राला म्हणतो अबे मला ते पोट्टी लई आवडते, पण त्याच पोट्टीने नाही म्हटलं की हा मुलगा ऍसिड टाकून तिच्या चेहऱ्यासोबत तिचं आयुष्य बिघडवते. अहो नेत्यांनो, 56 इंचा एवढी मोठी छाती नाही आमची. अहो नेत्यांनो, 56 इंचा एवढी मोठी छाती नाही आमची, पण स्वाभिमान मात्र 112 इंचाचा आहे. पण स्वाभिमान मात्र 112 इंचाचा आहे, कारण त्यामध्ये स्वार्थीपणा किंवा भ्रष्टाचार नाही, तर माझ्या कष्टकरी बापाने व माझ्या कष्टकरी गुरुने चांगले संस्कार दिले आहे. पण या चांगल्या संस्काराचा फायदा काय? कारण आजही खऱ्याचा गळा दाबला जातो. पण आजच्या जगात खऱ्याचा गळा दाबला जातो आणि बलात्कारांचा लीडर साधू बाबा म्हणून देवळात पूजल्या जातो. म्हणून न्याय मिळवण्यासाठी मला, तुम्हाला व इतरांना हातात कॅन्डल मार्च घेण्यापेक्षा हातात हात एकत्र घेऊन सोबत यावं लागेल. कुणाचीही हिम्मत होणार नाही वाकडी नजर करून पाहण्याची. त्यासाठी आपल्याला खंबीर बनून वागावं लागेल. बाबासाहेब किंवा फुले आता परत येणार नाहीत, म्हणून आपल्यालाच स्वयंप्रकाशित व्हावं लागेल. आणि शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, हा मूल मंत्र घेऊन आपल्याला भारताला संवैधानिक बनवावं लागेल. थँक्यू. वकील डॉक्टर झाली मिनिस्टर, वकील डॉक्टर झाली मिनिस्टर, फिराया लागलीस गाडीत, माझी सावित्रीबाई नसती असतीच गुरांचं शेणकूड झाडीत, माझी सावित्रीबाई नसती असतीच गुरांचं शेणकूड झाडीत. वकील डॉक्टर झाली मिनिस्टर, वकील डॉक्टर झाली मिनिस्टर, फिराया लागलीस गाडीत, माझी सावित्रीबाई नसती असतीच गुरांचं शेणकूड झाडीत, माझी सावित्रीबाई नसती असतीच गुरांचं शेणकूड झाडीत. अधिकारानं फिरसी आज पुरुषावरी चढे आवाज, सरकारी कामाला जाई अंगावरती सोन्याचा साज, टिपटाप राहते कामाला जाते, टिपटाप राहते
कामाला जाते रोजच नवीन साडीत, रोजच नवीन साडीत. माझी सावित्रीबाई नसती, असतीच गुरांचं शेणकूड झाडीत. माझी सावित्रीबाई नसती, असतीच गुरांचं शेणकूड झाडीत. लई होता तो बिकट काळ, होत डोईसी धुरांचं जाळ. लई होता तो बिकट काळ, होत डोईसी धुरांचं जाळ. चूल फुकता फुकता जाई, दर दिसाची तुझी सकाळ. गेला तो काळ गेली ती वेळ, गेला तो काळ गेली ती वेळ. बस विसरली बसून माडीत, विसरली बसून माडीत. माझी सावित्रीबाई नसती, असतीच गुरांचं शेणकूड झाडीत. माझी सावित्रीबाई नसती, असतीच गुरांचं शेणकूड झाडीत. क्रांती कराया निघली पुढे, अंगी सावून सेनाचे सिंतोळे. तुम्ही शिकावे नवीन धडे, सदा याच साठी धडपडे. घरोघर फिरून हाताला धरून, घरोघर फिरून हाताला धरून. घातलं तुला बालवाडीत, घातलं तुला बालवाडीत. माझी सावित्रीबाई नसती, असतीच गुरांचं शेणकूड झाडीत. माझी सावित्रीबाई नसती, असतीच गुरांचं शेणकूड झाडीत. धन्य झाली आई सावित्री, मुक्त करून स्त्रीच्या जाती. राजकारणात ग तुला मान मिळतोय आजला किती. सुनीलचं मत घेऊन जीत, सुनीलचं मत घेऊन जीत. झाली तुझी आघाडीत, झाली तुझी आघाडीत. माझी सावित्रीबाई नसती, असती गुरांचं शेणकूड झाडीत. माझी सावित्रीबाई नसती, असतीच गुरांचं शेणकूड झाडीत. वकील डॉक्टर झाली मिनिस्टर, वकील डॉक्टर झाली मिनिस्टर. फिराया लागलीस गाडीत, फिराया लागलीस गाडीत. माझी सावित्रीबाई नसती, असतीच गुरांचं शेणकूड झाडीत. माझी सावित्रीबाई नसती, असतीच गुरांचं शेणकूड झाडीत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं
शरणं गच्छामि. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय भीम. हे जे आज विहार आपल्यासमोर दिसते आहे हे 1980च्या पूर्वीचं आहे. परंतु आज जे सौंदर्यीकरण किंवा जे प्रशस्त झाड झुडपे फुलं झाडं सौंदर्यीकरण जे बी दिसते आहे गट्टू वगैरे सगळं हे सर फक्त 3 वर्षातलं आहे. हे आज जे काही प्रोग्रेस झाले 3 वर्षातले. आणि दरवर्षी आम्ही सभेमध्ये आपले जे कल्चरल प्रोग्राम व्हायचे त्याच्यामध्ये सांगायचं की आम्हाला एक आयडियल विहार बनवायचं आहे. कारण आम्ही उत्तर दक्षिण पश्चिम नागपुराकडे पाहतो तिथं काहीतरी धम्माच्या क्षेत्रामध्ये कार्य चालू आहे. पण पूर्व नागपूरमध्ये आम्ही जेव्हा पाहतो तर 1-2 जर विहार सोडले असतील तर कुठलेही विहार चालू नाही आहे. आणि हे आमच्यासाठी अत्यंत म्हणजे दुःखदायक गोष्ट होती. आणि म्हणून आम्हाला वाटायचं की विहार ही कॉन्सेप्ट काय आहे बुद्धिझममध्ये. तर विहार हे ज्ञानार्जनाचं केंद्र असलं पाहिजे, तिथं ज्ञान भेटलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही या 3 वर्षामध्ये असे विविध प्रोग्राम ज्याच्यामध्ये जापनीज लँग्वेज शिकवली, त्या मॅडम आहेत तिथं, इंग्रजी मोफत शिकवली ते पण आहेत. आता गणिताचे क्लासेस सुरू आहेत, क्राफ्ट अँड ड्रॉइंग आहे, कराटे आहे आणि विविध एज्युकेशनल प्रोग्राम आम्ही या भागात राबवत आहोत. आणि हे सगळं राबवताना आमच्या लक्षात आलं की आम्ही या विहाराला ज्ञानाचं केंद्र बनवलं पाहिजे. कारण वंदनेचा 1 तास जातो आमचा, फक्त 1 तास, आणि बाकी ही एवढी मोठी इमारत जशीच्या तशी राहते. आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की दिवसभर इथं ज्ञानासाठी येणारे लोक, ज्ञान घेऊन जाणारे लोक आणि जे काही प्राप्त करतील ते समाजाला पेबॅक करतील, समाजाला परत करतील, ही कॉन्सेप्ट आमच्या मनामध्ये होती. आणि म्हणून या विहाराचं मग बनवायचं कसं, विहाराची जागाही कमी नाही पडली पाहिजे. कारण आपल्या इथं दरवर्षी, आणि आनंदाची अभिमानाची गोष्ट सर आम्हाला गर्वानं सांगावं लागते की आमचं विहार 365 दिवस कार्यरत असते. एकही दिवस आमच्या विहारात कुठला कार्यक्रम नाही झाला असं काही नाही. 365 दिवसाचं शेड्यूल आहे, म्हणजे कंटिन्यू. मग पाणी असो, ऊन असो, काही असो, पण इथं रोज 30 ते 40 लोकांचा म्हणजे वंदनेसाठी किंवा अन्य कामासाठी येणं जाणं आहे. आणि याच्यातून आम्ही सामाजिकरित्या आणि धम्माचं काम हे चांगल्या रीतीनं व्हावं यासाठी मग आम्हाला ते डोक्यामध्ये आलं. आणि बऱ्याच दानदात्यांनी, विशेष म्हणजे हा 1 महिन्याचा प्रोग्राम, 1 महिन्याच्या अगोदर याची कुठेही चर्चा नव्हती. पण जेव्हा आम्ही चर्चा काढली लोकांमध्ये, समितीचा निर्णय झाला की नाही आपल्याला आता स्पर्धा परीक्षेत, कारण देशामध्ये विपरीत परिस्थिती खूप भयंकर सुरू आहे आणि म्हणून आपण आपले पोरं तयार केले पाहिजे. तर आपण हे तयार करण्यासाठी चांगल्यात चांगलं
आणि अपील केली लोकांना, आणि त्याच्यामध्ये अनेक लोक या ठिकाणी बसलेले आहेत ज्यांच्या आता आम्ही नाव याच्यासाठी घेणार नाही, कारण यादी खूप लंबी आहे, आणि म्हणून त्या समाजाच्या दानातून हे वाचनालय तयार झालं. आणि याच्यामध्ये मानाचा तुरा सर की हे विहार कोणत्याही राजनैतिक क्षेत्रामधल्या व्यक्तीचं दान नाही आहे, कुठल्याही अदरवाईज एक जर आमचे हरिकिशन दादा हटवार महिन्याला ते दान देतात, यांना जर सोडलं तर कुठल्याही इतर लोकांकडे आम्ही गेलो नाही. तर आज जे काही 50 लाखाच्या वर असो का करोडोच्या वर जी काही प्रॉपर्टी आहे हे तुमची आहे, समाजाची आहे. हे समाजाच्या दानातून आज ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की एक आयडियल विहार पूर्व नागपुरात हे राहील. आणि निश्चितच पण अपील आहे की आता कोणाकडे अजून अभ्यासिकाच्या पुस्तकं असतील त्यांनी दान करावं. आणि आपण लोक, कारण या पूर्व नागपुरातल्या विविध भागातून आलेले लोक आहात, तर आमची वारंवार विनंती आहे की पोरांना विहारात पाठवा, कारण पोरं जर विहाराच्या बाहेर राहतील त्याचं दुःख तुम्हाला आज कळणार नाही. पण विहारात जर पोरं येतील तर नीतिमत्तेनं एक चांगला माणूस घडेल, आणि विहार हे ज्ञानाचं केंद्र आहे, ज्ञान घेऊन जातील, जीवनात यशस्वी होतील, अशी मंगल कामना करतो. या ठिकाणी हा कार्यक्रम जो अरेंज केलेला आहे सरांनी, मी त्यांचं तर अगदी कौतुक करते, सर्व पूर्ण पदाधिकाऱ्यांचं. आणि मला अभिमान वाटतो की आमच्या या एरियामध्ये हा एवढी मोठी अभ्यासिका सुरू होत आहे. मी सरांशी मागे बोलली होती की सर एवढं मोठं खाली आहे, तुम्ही सांगा आपल्याला काय करता येईल, आम्ही त्याप्रमाणे मदत करू. कारण मी पण दक्षिणमध्ये येत असली तरी माझा विभाग इकडे जवळ पडतो नंदनवनच्या साईडनी, त्यामुळे मला हा एरिया सर्वात जवळ पडतो. आमचे दादा तिथे उपस्थित नाही आहे, हटवार दादा, मी त्यांना इथे मिस करत आहे. त्यांच्यामुळे मी आज या विहारापर्यंत पोहोचली, आणि मला अभिमान आहे या विहारातल्या पदाधिकाऱ्यांचा की त्यांनी एक रीतसर अभ्यासिका ओपन करून येणाऱ्या तरुण पिढींना ते अभ्यास करण्याकरता ओपन करून दिलं. त्यांनी त्याची संधी घेतली पाहिजे. आणि इथे या ठिकाणी मान्यवर मंडळी आहे, मला बोलवलं त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं आभारी आहे. आणि मी 2 शब्द थांबवते कारण की त्यांचं आपल्याला ऐकायचं है. थैंक यू. कि हम जो समतावादी संस्कृति को आगे ले जाने वाले जो लोग हैं, जो हमारे महापुरुषों ने समतामूलक समाज बनाने की जो संकल्पना रखी, जो सपना रखा, उसमें हमारे समाज के जो समतामूलक समाज को निर्माण करने वाले जो लोग हैं, उनमें से जो एजुकेटेड जो क्लास है, जो इलीट क्लास जिसको कहा जाता है, इलीट क्लास का मतलब यह नहीं है कि मेरे पास में घोड़ा गाड़ी आ गई है तो मैं इलीट बन गया, उसका मतलब यह नहीं होता। और एजुकेटेड का मतलब यह भी नहीं हो सकता कि सिर्फ मैंने बहुत डिग्री हासिल कर ली तो मैं एजुकेटेड हो गया, ऐसा नहीं होता। अगर इस पैरामीटर पे अगर हम देखें, इस कसौटी पे देखें, तो हमारे महापुरुषों ने तो कोई डिग्री नहीं की है, उन्होंने कोई डिग्रियां बड़ी बड़ी प्राप्त नहीं की है। बाबा साहब एक अलग एक्सेप्शन है। तो अगर हम कहते हैं कि एजुकेटेड क्लास जो है वो रिप्रेजेंट करता है हमारे समाज का, तो उसके सामने यह चैलेंज होता है, उसका यह दायित्व होता है कि वो समाज को सही मायने में जेन्युइन रूप से रिप्रेजेंट करे। और जेन्युइन रूप से रिप्रेजेंट का मतलब क्या होता है? जेन्युइन रूप से रिप्रेजेंट करने का मतलब यह होता है कि वो लोगों को मार्गदर्शन करे, उनको सही राह दिखाए। लेकिन सही राह दिखाने का मतलब क्या है, क्या होना चाहिए? अब ये विडंबना ये हो जाती है। विडंबना क्या है उसकी? विडंबना ये है कि अगर जो लोग, जो मनुवादी विचारधारा को मानने वाले जो लोग हैं, जो समतामूलक समाज नहीं चाहते, जिनकी संस्कृति संवैधानिक संस्कृति के विपरीत संस्कृति जाती है, उन लोगों के बीच में जो एजुकेटेड क्लास है और हमारे बीच में जो एजुकेटेड क्लास है, उन दोनों में अंतर है, उनके रिस्पॉन्सिबिलिटी में अंतर है। सोच में अलग है, अलग बात है अंतर होना, लेकिन रिस्पॉन्सिबिलिटी में भी अलग अंतर है। हम उनका अनुकरण नहीं कर सकते। हमको यह छूट नहीं है कि मुझे अगर नौकरी लगी या मैं एजुकेटेड क्लास वर्ग में आता हूं या मैंने कोई बड़ा पद हासिल कर लिया हूं, तो मेरे को यह छूट नहीं है कि मैं घर में छुट्टी के सहारे में अपने जीवन बिताऊं। क्योंकि हमको जो नौकरी दी गई है वह नौकरी नहीं है, वह एक रिस्पॉन्सिबिलिटी है टू रिप्रेजेंट योर पीपल। अगर वो सिर्फ नौकरी रहती
अगर वो सिर्फ नौकरी रहती तो वो नौकरी हमको प्राप्त नहीं होती। वो रिस्पॉन्सिबिलिटी है, वो इसीलिए रिस्पॉन्सिबिलिटी है क्योंकि जिन महापुरुषों ने, जिन संतों ने हमारे लिए त्याग और बलिदान किया, उसके नतीजे के कारण मैं इस पद पे प्राप्त हुआ हूं, ये पद मुझे प्राप्त हुआ है। तो अगर मान के चलिए जो लोग मनुवादी संस्कृति को आगे बढ़ाने के लिए कोशिश कर रहे हैं, उन लोगों के बीच में अगर एजुकेटेड क्लास है, उन लोगों के बीच में एलीट क्लास है, उन लोगों के बीच में जो अभिजात वर्ग है, वो चाहे तो इस बात की छूट ले सकते हैं। क्यों? क्योंकि उनकी सिस्टम उस तरीके से बनी हुई है, उनके लोग लड़ रहे हैं, उनकी व्यवस्था उस तरीके से ऑलरेडी बनी हुई है। लेकिन अगर समतामूलक समाज निर्माण करने वाले लोगों के बीच में अगर एजुकेटेड क्लास है तो वो छूट उनको नहीं है। चाहे वो सरकारी नौकरी करने वाले लोग हो, चाहे वो बिजनेस क्लास में रहने वाले लोग हो, सामाजिक कार्यकर्ता हो, उन लोगों के बीच में या उन लोगों को वो छूट नहीं है कि वो आराम से रहे। मैं ये नहीं कह सकता कि मुझे तो अभी नौकरी मिल गई है, अब ये मुझे समय नहीं मिल पा रहा है, मैं इसमें कुछ योगदान नहीं दे सकता। या यूं कहो कि मेरे पास में इतना सारा काम है कि अब मुझे बहुत ही ज्यादा समय नहीं मिल पाता। यह छूट हमको नहीं है, यह छूट नहीं है हमको। और इस बात को हम में से प्रत्येक व्यक्ति ने समझना चाहिए। प्रत्येक व्यक्ति, आपको कष्ट जरूर होगा, आपको परेशानी जरूर होगी, लेकिन वह परेशानी कहीं ना कहीं आगे आने वाली जनरेशन के लिए अच्छा मार्ग प्रशस्त करेगी। संसार के किसी भी मुल्क का इतिहास देखेंगे तो जनरली आपको दो प्रकार के कैटेगरीज के लोग दिखेंगे। एक होता है गवर्निंग क्लास, यानी जिसको हुक्मरान कहा जाता है, और दूसरी होती है गवर्न्ड क्लास, यानी जिनके ऊपर शासन किया जाता है। एक होती है गवर्न और एक होती है गवर्निंग क्लास, यानी ऐसे लोग जो हमारे ऊपर हुक्म करते हैं, राज चलाते हैं, और ऐसे लोग जिनके ऊपर राज चलाया जाता है। ये कोई एक्सेप्शन नहीं है, यह आपको हर मुल्क में दिखाई देगा, हर मुल्क में दिखाई देगा। लेकिन कौन से ऐसे मुल्क हैं जो प्रगति करते हैं? ये जो द्वंद्व चलता है, यह जो कॉन्फ्लिक्ट चलता है एक गवर्निंग क्लास और गवर्न क्लास के बीच में, इन दोनों के बीच में जो कॉन्ट्रडिक्शन चलते हैं, जो कॉन्फ्लिक्ट चलता है, जो संघर्ष चलता है, इनको पार करते हुए कौन से ऐसे मुल्क है, कौन से ऐसे समाज है जो प्रगति के राह पे आगे जाते हैं, और कौन से ऐसे मुल्क है जो प्रगति के राह पे नहीं जाते। ये अगर आप ब्रॉड इसके ऊपर चिंतन करेंगे तो हमारे देश में जो कॉन्ट्रडिक्शन है वह कहीं ना कहीं ऐसा कॉन्ट्रडिक्शन है जो इस कॉन्ट्रडिक्शन को, इसके बाहर में जाने की जो कोशिश होती है वो उसको हमेशा रोकता है। बाबा साहब ने जो वर्डिंग दिया है उसमें कुछ ऐड किया है उन्होंने। बाबा साहब ने क्या ऐड किया? भारत की स्थिति को आप उनके स्पीचेस एंड राइटिंग्स देखेंगे, इसमें मिल जाएगा। और मैं कोई नई बात नहीं बता रहा। अगर बाबा साहब के स्पीचेस और राइटिंग्स, उनके जो बुक्स है उसमें पढ़ेंगे तो आपको यह दिखेगा कि बाबा साहब ने क्या ऐड किया इसमें। बाबा साहब ने एक ऐड किया, उन्होंने इसमें शब्दावली ऐड की, क्या? हेरिडिटरी गवर्निंग क्लास। हेरिडिटरी गवर्निंग क्लास यानी आनुवंशिक गवर्निंग क्लास और हेरिडिटरी गवर्न्ड क्लास, यानी तमाम मुल्कों का अगर इतिहास देखेंगे तो वहां गवर्निंग क्लास है और गवर्न्ड क्लास है। बाबा साहब ने भारत के अध्ययन, भारत के संदर्भ में उसमें क्या जोड़ा? हेरिडिटरी गवर्निंग क्लास एंड हेरिडिटरी गवर्न्ड क्लास, यानी आनुवंशिक रूप से सत्ताधारी लोग और आनुवंशिक रूप से जिनके ऊपर सत्ता थोपी जाती है वो लोग। यानी कहने का तात्पर्य यह है कि भारत के इतिहास को अगर हम देखें तो जो लोग हमेशा से सत्ताधारी रहे हैं, जो लोग हमेशा से हुक्मरान रहे हैं, वही लोग हमेशा से हुक्मरान बने हुए दिखते हैं, और जो हमेशा से जिनके ऊपर हुकूमत की गई है वही लोग हमेशा उस हुकूमत के नीचे दबते हुए दिखाई देते हैं। और इसीलिए बाबा साहब ने ब्रॉड कैटेगरी कि आनुवंशिक रूप से वही लोग हैं, आनुवंशिक रूप से ये वही लोग हैं। बाबा साहब ने क्या कार्य किया है? पूरे उनके विचार, अगर हम दर्शन को देखें, उन्होंने धम्म दिया है। हम राजनीतिक क्षेत्र में इनका बड़ा कार्य है, सामाजिक क्षेत्र में, आर्थिक क्षेत्र में उनका इतना बड़ा कार्य रहा। तो बाबा साहब ने आखिर किया क्या?
बाबा साहब ने ये जो साइकिल है, ये जो विशियस साइकिल है, ये जो कुचक्र है, इसको हम किस तरीके से पार कर सकते हैं, इसकी मैकेनिज्म हमको दिया। चाहे उनके सामाजिक विचार लीजिए, आर्थिक विचार लीजिए, या फिर उनके राजनीतिक विचार लीजिए, तो आपको ये दिखेंगे कि उस कुचक्र को पार करने की उन्होंने कोशिश की। मैं ब्रॉड बता रहा हूं। और उन्होंने ये कहा कि जब तक ये साइकिल टूटेगा नहीं, तब तक हम देखेंगे कि हमारा समाज, हमारा देश आगे नहीं बढ़ सकेगा। जिस बात को बोल के ये कहा जाता है कि हमारा देश आगे बढ़ रहा है करके, उस तरीके से बोलने की उनकी मंशा नहीं थी। देश आगे बढ़ने का मतलब यह नहीं होता है कि आपने चंद लोगों को बहुत बड़े पूंजीपति बना दिए तो देश आगे बढ़ गया, यह मतलब नहीं होता है। उस पूंजी का इक्विटेबल डिस्ट्रीब्यूशन होना, सभी के पास में समृद्धि आना, कुछ हद तक जितना भी हो सकता है, और उस समृद्धि का बराबर का जो बंटवारा है, या बराबर का नहीं तो कम से कम इक्विटेबल, एक न्यायोचित बंटवारा होना चाहिए, तब हमको लगता है कि समाज आगे बढ़ रहा है। यूरोप और अमेरिका के देशों को और उनके समाज को देखोगे तो आपको यह दिखेगा कि वहां पर यह कुचक्र तोड़ा गया। जो लोग हमेशा से हुक्मरान थे, वहां पर उसमें अंतर आया, उसमें चेंज हुआ, उसमें परिवर्तन आया, और उसी का नतीजा है कि आज देखते हैं कि अमेरिका जैसे विश्व के नंबर 1 के देश में बराक ओबामा नाम का एक शख्स, जो कि बहुत ही सबल्टर्न क्लास से बिलोंग करता था, वो वहां का राष्ट्रपति। हमारे समाज के जो लोग हैं, हमारे समाज का जो यूथ है, हमारे समाज के जो युवक है, वो किस दिशा में जा रहे हैं, किस ओर जा रहे हैं, उनके ऊपर विचारों का प्रभाव कितना हो रहा है। आप जबरदस्ती भी नहीं कर सकते हैं, जबरदस्ती से कोई चीज नहीं हो सकती। हम टीवी देख रहे हैं और बच्चे को बोलेंगे टीवी मत देख, ये नहीं हो सकता। रात दिन हम टीवी देखेंगे और हम बच्चे को कहेंगे टीवी मत देख, वो बोलेंगे बाबा तो आप देख रहे थे। जब बच्चे को आप बार बार पुस्तक पढ़ते हुए दिखाई देंगे तो वो भी पुस्तक पकड़ेगा और बाजू में बैठेगा, या बोलेगा बाबा मैं ये भी ये करूं क्या। जब आप कंप्यूटर पे कुछ लिखते हुए दिखाई देंगे तो वो बोलेगा बाबा मैं भी ये कंप्यूटर पे करूं क्या। और अगर हम सीरियल देखने में मस्त रहेंगे तो वो भी बच्चा बोलेगा मी काय केलो, मी काय अन्याय, माझ्यासोबत का बरं अन्याय करत आहात, असं बोलणार। जबरदस्ती से कोई कार्य नहीं हो सकता है, हमें उस तरीके की मिसालें कायम करनी पड़ेगी। आज सावित्रीबाई फुले की जयंती के अवसर पर सावित्रीबाई फुले हमारे लिए बहुत बड़ी मिसाल है, बहुत बड़ी मिसाल है। और इस मिसाल को ध्यान में रखते हुए हमें अपने मन में, अंतर मन में झांकना पड़ेगा कि किस तरीके की मिसाल हम आगे आने वाली जनरेशंस के लिए तैयार करते हैं, और वही डिसाइड करेगा। आप ऐसा मत सोचिए कि मेरे अकेले से करने से क्या होगा करके, ऐसा कभी सोचिए मत। आप थोड़ा सा ये सोचिए कि हाँ मैं करूंगा, थोड़ा ही क्यों ना हो। जिस तरीके से भी अपनी संस्कृति को, समतामूलक समाज की संस्कृति को आगे ले जाने के लिए जो भी कर सकता हूं वो करूंगा, छोटा ही क्यों ना हो लेकिन करूंगा जरूर मैं। इस प्रकार के जज्बा हमें रखना पड़ेगा, तभी आने वाले जो जनरेशन है हमको इमुलेट करेगी, हमारा अनुकरण करेगी, और हम उनके लिए मिसाल कायम करेंगे। साथियों, आप लोगों ने मुझे यहाँ बुलाया और 2 शब्द और मेरे विचारों को यहाँ पर बोलने का अवसर आप लोगों ने दिया, उसके लिए मैं आप सब लोगों का हृदय से मैं आभार व्यक्त करता हूँ। और आज तथागत धम्म प्रचार संघ इनके द्वारा जो सम्राट अशोक अध्ययन कक्ष का उद्घाटन हुआ, इसके लिए मैं सभी का तहे दिल से अभिनंदन करता हूँ, और सावित्रीबाई फुले जयंती के अवसर पर सब लोगों को मंगल कामनाएं देता हूँ। जय भीम, जय भारत। आज सावित्रीबाई फुले निमित्त ज्योतिबा फुले यांचं एक गीत सादर करते। स्त्री जातीच्या मुक्तीसाठी, स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग।
ना ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमधी, ना ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमधी. फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग, फुलू लागल्या कळ्या कोवळ्या, फुलू लागली फुले ग. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग. ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरांची काढली, ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरांची काढली. तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग, तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले ग. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग. ज्या महान क्रांतीमुळे समतेशी नाते जुळे, ज्या महान क्रांतीमुळे समतेशी नाते जुळे, त्या क्रांतीची थोर पताका, त्या क्रांतीची थोर पताका अजून गगनी डुले ग, त्या क्रांतीची थोर पताका अजून गगनी डुले ग. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग. आज वामणची बाईल गीत क्रांतीचे गाईल, आज वामणची बाईल गीत क्रांतीचे गाईल. त्या क्रांतीचे स्त्रीमुक्तीने, त्या क्रांतीने स्त्रीमुक्तीचे दारच केले खुले ग, त्या क्रांतीने स्त्रीमुक्तीचे दारच केले खुले ग. आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग, शिक्षण केले खुले ग. धन्यवाद. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि स्त्री शक्ती नमन सावित्रीबाई फुले या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नुकतंच आपण 25 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन केलं. 25 डिसेंबर 1927 साली महाडचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. त्यानंतर दुसरा दिवस आपण 1 जानेवारी हा भीमा कोरेगावचा जो संग्राम होता आणि 500 मार आणि 28,000 पेशव्यांच्या सैनिकांचा पराभव केला आणि पेशव्यांच्या जोखडातून आपली मुक्तता केली, तो 1 जानेवारी. मी यासाठी हे सांगतो आहे की 1818 साली ज्यावेळेस महाराजांनी पेशव्यांचा पराभव केला आणि पेशवाई संपवली, पुन्हा हे शहर आज आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, पण त्या काळात पुन्हा हे पेशवाईचं अत्याचाराचं माहेरघर होतं. आणि ती पेशवाई संपल्यानंतर संपूर्णपणे त्या परिसरामध्ये पुण्याच्या भागामध्ये जरी पूर्ण देशामध्ये संपली नाही, परंतु ज्या प्रकारचा अन्याय आणि अत्याचार पेशवाईमध्ये होत होता, तो तसल्या प्रकारचा अत्याचार देशामध्ये कुठेही झालेला नव्हता. आणि म्हणून पेशवाई संपल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचं थोडसा हलकंसं झुळूक निर्माण झालं आणि काही प्रमाणात तरी शिक्षणाची दारे सर्वसामान्यासाठी खुली होण्याचा प्रयत्न होऊ लागला. पूर्णपणे खुली झाली नसली तरी त्या दृष्टीने इंग्रज शासकांनी इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली आणि त्याच इंग्रजी शिक्षणामध्ये महात्मा फुल्यांनी 8व्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि म्हणून
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे इंग्रज शासनाच्या काळामध्ये आपल्या सर्वसामान्य मुलींसाठी ते शाळे काढू शकले. अनुसूचित जातीच्या मुलांसाठी ते हॉस्टेल काढू शकले. अनेक शाळा काढल्या महात्मा फुल्यांनी. जवळपास 18 शाळा त्या काळामध्ये काढल्या. आपल्याला आश्चर्य वाटेल या दाम्पत्यानी, खरं म्हणजे सावित्रीबाई फुल्यांचं जीवन आणि महात्मा फुल्यांचं जीवन असं वेगळं करता येत नाही. तुम्हाला हेही सांगणं आवश्यक आहे की जसं एखाद्या व्यक्तीचं वलय मोठं असतं आणि त्याच्या छायेखाली जसं एक मोठा वृक्ष असतो तो बहरतो, पण त्या छायेखाली असलेले दुसरे जे छोटे छोटे वृक्ष असतात ते तेवढ्या मोठ्या प्रमाणे बहरत नाही. पण असं काहीही सावित्रीबाईचं झालेलं नाही. कारण सावित्रीबाई अत्यंत म्हणजे जन्मापासूनच अत्यंत धाडशी होत्या, खूप हिम्मतवान होत्या. ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं त्या 9 वर्षाच्या होत्या आणि ज्योतिबांचं वय साधारणतः 4-5 वर्षांनी मोठं असेल, 13-14 वर्षाचे होते. हा सगळा आपण विचार जर केला त्या काळाचा आणि त्या काळामध्ये या दाम्पत्यानं जे काम केलं ते आजही होताना दिसत नाही. काय केलं यांनी? ज्या काळामध्ये मुलींना, खास करून मुलींना, अस्पृश्यांना, शूद्र अतिशूद्रांना तर ते शिकण्याचा हक्क नव्हताच, परंतु मुलींची, स्त्रियांची जी अवस्था होती त्याहीपेक्षा भयानक होती. स्त्रियांची अवस्था कुठल्याही ती वर्णातली असो, त्या सगळ्या वर्णातील हा जो चातुर्वर्णीय आहे किंवा अतिशूद्र ज्याला अस्पृश्य वर्ग म्हणतात, यांच्यावर 2 प्रकारची गुलामगिरी होती. एक गुलामगिरी ती जाती वर्चस्वाची आणि दुसरी गुलामगिरी होती ती पुरुष वर्चस्वाची. अशा या काळामध्ये मुलींसाठी शाळा काढणं हे किती धाडसाचं काम होतं याची आपल्याला जाणीव होईल. शाळा काढणं आजही कठीण आहे. त्यावेळेस जो विरोध झाला, ज्या मनुविचारांनी आणि त्यांच्या संप्रदायांनी जो विरोध केला तो अतिशय भयानक स्वरूपाचा होता. सावित्रीचे ज्याप्रमाणे त्यांनी टीका केली, दगड मिठा शेण फेकून मारलं, तरीही न डगमगता हे दोघेही पती पत्नी त्यांनी शाळा सुरू केल्या. लोकांना संज्ञान करण्याचा प्रयत्न केला. कारण माहीत होतं शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे फुले दाम्पत्यांनी ओळखलं होतं. आणि म्हणून जोपर्यंत सर्वसामान्य माणूस शिक्षण घेत नाही तोपर्यंत हे बामणाचं जे कसब आहे, त्यांची जी गुलामगिरी आहे, त्या गुलामगिरी विरुद्ध माणूस पेटून उठणार नाही. म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी तेच सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. महात्मा फुल्यांनी तेच सांगितलं, शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. सावित्रीबाई ही पहिली कवयित्री आहे, पहिली कवी आहे ती. 2 कविता संग्रह सावित्रीबाईंनी लिहिलेले आहेत. केशवसुतांच्या आधी ह्या घटना आहेत, लक्षात ठेवा. केशवसूत हे नंतर झाले 20-22 वर्षानंतर, पण त्याआधी सावित्रीबाई फुले यांनी काव्यरचना केली. सुबोध रत्नाकर, काव्य फुले असे 2 काव्यसंग्रह सावित्रीबाईंनी प्रकाशित केले आणि त्यामध्ये शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि शिक्षण म्हणजे ज्ञान. सावित्रीबाई फुले म्हणायच्या, शिक्षण हे अतिशय मोलाचं आणि ज्ञान मिळवण्याचं साधन आहे आणि ज्याच्या जवळ शिक्षण असेल त्याला समाज ज्ञानी म्हणून मानतो. शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं सावित्रीबाईंनी आपल्याला. आजची स्त्री जे काही आपल्याला दिसते आहे, पुढारलेली दिसते आहे, मोठमोठ्या पदावर गेलेली दिसते आहे, हे सर्व जे असेल ऋण
हे जे सगळे उपकार जर असेल तर ते सावित्रीबाईंची आहेत. सावित्रीबाई ह्या पहिल्या शिक्षिका आहेत आणि पहिल्या या भारतीय मुख्याध्यापिका सुद्धा आहेत. आज आपण 3 जानेवारीचा जो कार्यक्रम सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला असं वाटते आपण वर्षातून जो आपण 3 जानेवारीचा कार्यक्रमानिमित्त 190वी जयंती 190वा जन्मदिवस आज सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी साजरा करत आहोत. परंतु आपण म्हणजे नेमकं 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची आठवण करून चालणार नाही. तर आपण म्हणजे मी जी या ठिकाणी उभी आहे, आपण सर्व महिला भगिनी आज आपण व्यवस्थित म्हणजे आपल्याला मान सन्मानाने एक जी बैठक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे किंवा जो मान सन्मान या ठिकाणी प्रत्येक महिलेला मिळत आहे तो केवळ सावित्रीबाई फुलेंमुळेच आहे. त्या नसत्या तर आज आपली अवस्था काय असती म्हणजे आपण त्या अवस्थेचा विचारही करू शकत नाही. अशी विचारापलीकडची अवस्था आपली कदाचित असती. आणि म्हणून नुसतं म्हणजे आपण 3 जानेवारीलाच त्यांचे विचार डोक्यात घेऊन किंवा त्यांची जयंती साजरी करून आपल्याला चालणार नाही. तर पदोपदी आपल्याला त्यांच्या कार्याला अनुसरून आपल्याला पुढच्या जे आपली कार्यप्रणाली आहे किंवा आपलं पुढचं जे यश आहे ते आपल्याला मिळवणं गरजेचं राहील. आणि अशा प्रसंगी मी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीप्रित्यर्थ त्यांच्या प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करते आणि पुनश्च सर्वांना या सावित्रीबाई फुले जयंतीप्रित्यर्थ सर्वांना शुभेच्छा व्यक्त करते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपण कुठेतरी आणखी पुन्हा उद्यापासून घटना वाचू की महिलांवर जे होणारे अन्याय अत्याचार आणि आपली जी सामाजिक स्थिती आहे ती सामाजिक स्थिती कृपया समजून घ्या आणि महिलांवरचे जे अन्याय अत्याचार होतात कृपया त्याकडे एक चांगल्या दृष्टिकोनातून बघून हे अन्याय अत्याचार कसे कमी होतील याकडे सर्व आपल्या समाजाचं लक्ष वेधण्याची गरज आहे. या निमित्ताने मी सर्वांना या ठिकाणी अधिकचा वेळ न घेता सर्वांना मी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते आणि आपले 2 शब्द इथेच थांबविते. धन्यवाद. आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आणि ह्या स्टेजच्या समोर बऱ्याच सावित्रीच्या लेकी सावित्रीचे लेकरं उपस्थित आहेत. ह्या स्टेजवर सुद्धा सावित्री आहेतच आणि विशेष करून आज ह्या विचारमंचावर उपस्थित सर्व म्हणजे शैक्षणिक याच्यामध्ये जे शिक्षणामध्ये आहेत ते सगळेच अधिकारीच आहेत. प्रश्न असा येतो, एक सावित्री होती बघा जिचा आज जयंती उत्सव आपण ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहानं ह्या ठिकाणी साजरा करतो आहोत. एक सावित्री सेन गोवऱ्या गोटे दगड धोंड्याचा मारा सहन करत करत विद्यार्थिनीला शिकवायला जाते. लोक शेण मारतात, चिखल फेकतात, साडी खराब होते म्हणून दुसरी साडी सोबत घेऊन जाणारी ती सावित्री एकदा असं चालता चालता काही लोकांनी दगडाचा मारा केला. त्या सावित्री आईच्या डोक्याला जखम झाली. सावित्रीला वाटलं की मी हे तर लोकांच्या साठी करतो आहे, लोक असं का वागत आहेत, त्यांना असं का समजत नाही की मी तर हे त्यांच्यासाठीच करतो आहे, तरी पण ते अन्याय करतात. जेव्हा सावित्री शाळेमध्ये जायला लागली शिकवायला मुलींना, तेव्हा एक दगड सावित्री आईच्या डोक्याला लागतं, डोक्यातून रक्त ओंजळतं, तरी पण ती शाळेत जाते. सावित्रीनं लक्षात घ्या, तरी पण ती शाळेत जाते. मुली असतात, मुलींकडे बघते, मुलीं ती थोडंसं निरीक्षण करतात. सावित्री आई रडताना दिसतात. मुली विचारतात, आई तुम्ही रडतात, तुम्हाला कोणी काही म्हणालं काय?
कोणी काही म्हणालं काय, तुमच्या डोक्यातून रक्त कसं निघताय, तुम्ही का रडतायत आई, तुम्ही का रडतायत? सावित्री आई म्हणते, नाही ग लेकीनो, मी त्यासाठी रडत नाही आहे. मी जेव्हा तुमच्याकडे बघताना, जेव्हा तुमच्या हातात पही वाटी पुस्तक जे दिसतं त्याच्यावर तुम्ही लिहिताना दिसतं ना, तर मला असं वाटतं उद्या तुम्ही ह्या भारताच्या भाग्यविधाता तुम्ही होणार. तुमच्यातूनच मला सावित्री पुन्हा बघायची आहे. तुमच्यातूनच एक चांगलं असं माणूस तुमच्यात मला शोधायचं आहे, तुम्ही बनणार हे तुमच्याकडं पाहून मला वाटतं. आणि ते आनंदाश्रू आहेत, ते दुःखाश्रू नाही आहेत. पैदा ना होता वो मसीहा तो एक खुशियों का सिलसिला नहीं होता. पैदा न होता वो मसीहा तो एक खुशियों का सिलसिला नहीं होता. बेरंग होती है जमी और आसमां का रंग नीला नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, अगर भीमराव अंबेडकर जैसा हीरा पैदा नहीं होता. अगर भीमराव अंबेडकर जैसा हीरा पैदा नहीं होता. मग हे आंबेडकर आहेत तरी कोण? अरे ज्यांची जयंती उत्सव आपण या ठिकाणी मानवतो त्यांचाच माणूस पुत्र गुरु बाबासाहेबांनी मानलं महात्मा फुलेला, आणि त्यांची अर्धांगिनी म्हणजेच आई. आमचा संबंध आहे बघा असा. आणि म्हणून ह्या ठिकाणी जे जे लोक उपस्थित आहेत किंवा ह्या ध्वनिक्षेपणाच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्या कानापर्यंत आवाज पोचतो आहे त्या त्या लोकांना माझं सांगणं आहे, आपल्या मुलांना शिकवा, आपल्या मुलांना शिकवा, त्यांना डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, वकील बनवा. बाबासाहेब म्हणाले ते माझ्या समाजात जर 5 डॉक्टर, 5 इंजिनियर, 5 वकील असतील तर त्या समाजाची परिस्थिती चांगली होते. प्रश्न आता इथं आहे की माझ्या समाजात कित्येक डॉक्टर आहेत, कित्येक IRS आहेत, कित्येक वकील आहेत, कित्येक इंजिनियर आहेत. कुठं आहे ते? काय झाली काय समाजाची प्रगती? नाही, समाजाची प्रगती झाली नाही. जे डॉक्टर, इंजिनियर, वकील जे म्हणले, जे बाबासाहेब म्हणते, त्यांनी मात्र आपली प्रगती करून घेतली आहे. खेदानं म्हणावं असं वाटतं, कारण जे बाबासाहेबाला अपेक्षित होतं की माझे हे लोक, हे डॉक्टर, इंजिनियर, वकील हे जे तयार होतील हे समाजात जातील, समाजाला सांगतील, पण तसं झालं नाही. नाव घेतो मी बाबासाहेबाचं फक्त फायद्यासाठी, मला मिळेल त्यासाठी, मला मिळालं पाहिजे त्यासाठी. आणि आता तर एक होळ लागलेली आहे, मला काय करायचं? मरतोय ना तो धनंजय वंजारी, मरेल तो, पण ते लढतात ना, ते मरतील ना, जे काही फायदा तो मला मिळणार ना, बिलकुल मिळणार. मग जायची गरज काय? असे संकुचित असणारे लोक बाबासाहेबांना अपेक्षित नव्हते. आम्हाला लढणारे लोक आहेत, लढणारे. अरे मृत्यूला तर भिऊच नका, कारण तथागत म्हणतात ज्याला मरणाची भीती वाटते तो पहिल्यांदाच मेलेला असते. आता तुम्ही सांगा, तुम्ही मेलेले आहेत का? आवाज येत नाही, मला वाटते मेलेलेच आहेत. खरं प्रश्न एकदा परत विचारतो, तुम्ही मेलेले आहेत की जिवंत? नाही मेले, जिवंत आहात. अशाच लोकांची आम्हाला गरज आहे. खरं सांगतो बंधू भगिनींनो, तुमच्या मुलांना योग्य शिक्षण द्या, सुसंस्कृत करा, पाठवा विदेशामध्ये. बाबासाहेबाची लेखणी त्यांची हातात द्या. बघा, एक दिवस हा समाज पुढं आल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्ही तर वाघाची लेकरं आहेत, बाबासाहेब म्हणत होते तुम्ही वाघाची लेकरं आहेत. अरे बाबासाहेब, तुमचा बाप डरकाळी फोडायचा, आज तुमची डरकाळी कुठे गेली आहे? अरे तुमचं सडसडणारं रक्त हे का थंड झालंय? ह्या थंड झालेल्या रक्ताला गरम करण्यासाठीचे हे कार्यक्रम असतात. लक्षात घ्या, वक्त का बेरहम इतिहास बदल सकते. साथियों ध्यान दो जरा, ये 4 लाइन. तुम वक्त का बेरहम इतिहास बदल सकते हो, पाप और पुण्य का विश्वास बदल सकते हो. वक्त का बेरहम इतिहास बदल सकते हो, पाप और पुण्य का विश्वास बदल सकते हो. अपने भुजा पे भरोसा कर लो ये साथियों. अरे अपने भुजा पे भरोसा कर लो ये साथियों. ये तो धरती है,
ये तो धरती है, आप आकाश बदल सकते हो, आप आकाश बदल सकते हो, आप आकाश बदल सकते. बाबासाहेबांचं रक्त तुमच्यात सळसळू द्या बांधवांनो. खूप शांत झालंय रक्त. बाबासाहेब डरकाळी फोडायचे एक एक अर्थ आमचा समाज सरांनीच सांगितलं. भीमा कोरेगाव, आठवा भीमा कोरेगाव. 500 लोकांनी 28,000ला जर कापून टाकलं, त्याची औलाद आहात तुम्ही. पण आता कुठं गेले हे? वाघाची औलाद डरकाळी फोडण्याच्या ऐवजी शेळ्या मेंढ्यासारखी वागत आहे, म्याव म्याव करत आहे आणि आपलं मूळ ते विसरलेलं आहे की मी वाघ आहे. अरे ह्या वाघाला पुन्हा डरकाळी कशी फोडायची याच्यासाठीच तर ह्या अनेक अनेक कार्यक्रमाची ज्या ज्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी हे कार्यक्रम होत असतात. जा बांधवांनो जा. आता बहुजनांनो उठा, रात्र वैऱ्याची आहे. उठा, जागे व्हा, परिवर्तनाचा धागा व्हा, जागे व्हा. उठा बहुजनांनो, उठा, जागे व्हा, परिवर्तनाचा धागा हो. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण आपलं म्हणजे त्या ठिकाणी जाऊन आपलं त्या ठिकाणी जे काही देणं आहे ते आपण देत जायचं आहे. पुढाकार घ्यायचा आहे. कार्यक्रम कोणताही असो तो आपलाच आहे. हे विहार जे आहे हे सर्वांचं आहे, तुमचं आहे, आमचं आहे. जे बाहेरून जे लोक येतात ते त्यांचं आहे, हे सर्वांचं आहे. आणि अशा ह्या विहाराला आपल्याला ज्या ज्या तऱ्हेनं मदत करता येतं त्या तऱ्हेनं आपण मदत करावी. कारण आम्हाला फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे जनमानसामध्ये पोचवून समाज हा घडवायचा आहे. हे समाज घडवण्यासाठी आर्थिक हे खूप चणचण भासते आहे. समाज आपला कमी आहे, पण मी नतमस्तक होतो या समाजाला, कारण या समाजासारखा दानी समाजसुद्धा दुसरा नाही आहे. आज आमच्यासोबत आमचे भाऊ आहेत, मदन भाऊ नागपुरे. जेव्हा म्हटलं तेव्हा पैसे. हरिकिसन दादा हटवार आहेत. अरे कोण म्हणतो ओबीसी मदत करत नाही? अरे ह्याच लोकांनी धम्माला पुढं नेलं. बुद्धाच्या धम्माला पुढं नेण्याचं कामच या समाजाने केलेलं आहे. पण आता आम्ही भेदा जातीमध्ये वाटल्यामुळे आम्ही एक दुसऱ्याला विसरतो. उच्च नीच हे जाती जे आहे ह्या जातीला मोडून काढण्यासाठी हा आमचा संघर्ष आहे. महापुरुषाचा संघर्ष जातीला मिटवण्यासाठी होता, माणूस घडवण्यासाठी होता. चला आज आपण प्रण करूया. आता आपण जातीच्या परिक्षेत्राच्या बाहेर जाऊन आता आपण माणूस म्हणून माणूस घडवण्यासाठी आपण पुढे येऊया. आणि जर असं होत असेल तरच आजच्या दिवशी त्या मातेला सावित्री आईला खरी वंदना होईल. आणि म्हणून परत एकदा जाता जाता मी आपणा सर्वांना माता सावित्री आई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि वेळ बराच झाला असताना सुद्धा अगदी शांतपणे तुम्ही ऐकण्यासाठी ह्या ठिकाणी बसलात. आपणा सर्वांचे सुद्धा ह्या ठिकाणी मी आपल्या आभार व्यक्त करतो. माझ्या शब्दाला विराम देतो.